नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, अन्न आणि पोषण हा आपल्या जीवनातला अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे. अगदी लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. आणि खरोखरच हा जो श्लोक आहे हा आपण लहानपणापासून म्हणतोय, पण त्याचा अर्थ आपण रोजच्या जीवनात किती बरं उपयोगात आणतोय हा मात्र आपल्या प्रत्येकासाठी एक प्रश्न आहे. सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण माह म्हणून आपण देशभरात साजरा करतोय. तसंच 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर हा जो आठवडा आहे हा राष्ट्रीय पोषण सप्ताह आहे. आणि त्या निमित्ताने आपण पोषण आहार या विषयी आपण बोलणार आहोत. आजचा विषय काय आहे तो जाणून घेऊया. आजचा विषय पाहूया. पोषण सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम आज आपण करतोय आणि या विषयातील तज्ञ 2 आहार तज्ञ आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आपण त्यांची ओळख करून घेऊया, त्यांचं स्वागत करूया. आज आपल्या बरोबर आहेत पल्लवी खराडे मॅडम, ज्या सायन हॉस्पिटलमध्ये आहार तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार मॅम, कार्यक्रमात स्वागत करते आपलं. आणि त्याचप्रमाणे सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधून ज्या आहार तज्ञ म्हणून 18 वर्षापासून काम करतायत त्या सरिता गायकवाड मॅडम आहेत. सरिता मॅम नमस्कार. दोघीही आहारातल्या तज्ञ आहेत आणि वेगवेगळ्या लोकांना म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांना त्या आहाराविषयी सल्ला देत असतात. आपला आहार नेमका कसा असावा याविषयी त्या मार्गदर्शन करत असतात. पल्लवी मॅडमना 22 वर्षाचा अनुभव आहे तर सरिता मॅडमना 18 वर्षाचा अनुभव आहे आणि त्यांचे हे जे अनुभवाचे बोल आहेत ते आपण आजच्या कार्यक्रमातून समजावून घेणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी आपण पाहणार आहोत एक छोटीशी ध्वनी चित्रफित. पाहूया. राष्ट्रीय पातळीवर सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 मध्ये ऑगस्ट महिन्याच्या मन की बात कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण माह अभियानाचा उल्लेख करून मुलांचं सामर्थ्य आणि क्षमता यामध्ये आहाराची सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं म्हटलं होतं आणि जनभागीदारीतून भारताला कुपोषणमुक्त करता येईल असं आवाहन केलं होतं. दरवर्षी महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागातर्फे 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषाहार सप्ताह साजरा करण्यात येतो. भारतासारख्या विकसनशील देशात किशोरवयीन मुली आणि लहान बालकं यांच्या पोषणाची समस्या खूप गंभीर आहे. त्यामुळे पोषाहाराबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यासाठी पोषाहार सप्ताहाचं दरवर्षी आयोजन करण्यात येतं. पोषाहाराबाबत असलेल्या अज्ञानामुळे लहानपणापासून बाळाला गैरसमजुतीतून, अंधश्रद्धेतून चुकीच्या पद्धतीने आहार दिला जातो. पूरक आहाराअभावी बाळ पहिला वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच कुपोषणाच्या खाईत लोटला जातो. रोजच्या आहारात अपेक्षित पोषण मूल्य असलेला सकस आहार बाळाला मिळत नाही. विटॅमिन्स, कॅल्शियम, मिनरल्स, आवश्यक कॅलरीज मिळतच नाहीत आणि बॅकलॉग पुढे वाढतच राहतो आणि बाळ तीव्र कुपोषणात ढकललं जातं. कुपोषणावर मात करण्यासाठी समाजामध्ये संतुलित आहाराबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान पोषाहार सप्ताह आणि संपूर्ण माह हा पोषण माह म्हणून राबवण्यात येतो. यानिमित्त घोषवाक्य, रांगोळी आणि पोस्टर स्पर्धा, गर्भवतींसाठी पोषाहार प्रदर्शनी, पोषाहार सप्ताहानिमित्त सुदृढ बालक स्पर्धा इत्यादी स्पर्धांचं आयोजन केलं जातं. शाळा महाविद्यालयीन युवतींमध्ये पोषाहाराबाबत साक्षरता यावी म्हणून खास तज्ज्ञांची व्याख्यानं आयोजित करण्यात येतात. नमस्कार.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली 2020 पासून सप्टेंबर हा जो महिना आहे हा पोषण माह म्हणून आपण साजरा करतोय आणि आपल्या देशामध्ये कुपोषणाचं जे प्रमाण आहे ते अतिशय जास्त आहे आणि त्या कुपोषणावर आपण कशा पद्धतीने मात करू शकतो आणि आपल्या देशातली जी लहान बालकं आहेत जर त्यांना व्यवस्थित पोषण मिळालं तर उद्याची जी पिढी आहे ती नक्कीच एक सुदृढ पिढी म्हणून जन्माला येईल. मॅडम आपल्या दोघींचंही पुन्हा एकदा स्वागत करते आणि आपण पोषणाबद्दल बोलतो तर नक्की पोषण ह्या संकल्पनेबद्दल पल्लवी मॅडम तुम्ही काय सांगाल? जसं मॅडम तुम्ही म्हणालात अन्न हे जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. आपल्या अन्न संस्कारामध्ये आपल्याला पहिल्यापासून शिकवलं जातं की हे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. शिवाय ते फक्त पोटभरीचं नसून तुम्ही योग्य पद्धतीने आहार योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेतला तरच त्याचा आपल्याला शरीराला जास्त फायदा असतो. आपण जेव्हा शारीरिक संतुलन म्हणतो त्यावेळेला ह्या अन्नामुळे आपलं मानसिक संतुलनही स्वास्थ्यही चांगलं राहतं. नक्कीच. पण त्यासाठी पोषण म्हणजे या सगळ्यातली जी तत्व आहेत म्हणजे पोषणामध्ये आपण जेव्हा म्हणतो जेव्हा आपल्याला धान्य डाळी कडधान्य वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या फळभाज्या पालेभाज्या दूध आहे दुग्धजन्य पदार्थ आहेत जसे दही आहे ताक आहे पनीर आहे अंडी आहे या सगळ्या गोष्टींचं योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी सेवन करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. नक्कीच. सरिता मॅडम तुम्ही काय सांगाल की पोषण आहे आणि काही आपल्याला माहिती आहेत की हे जसं आता मॅडमनी सांगितलं की हे जे पदार्थ आहेत ते पोषक पदार्थ आहेत आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत पण त्या सगळ्या पदार्थांची आपल्या शरीराला ऊर्जा मिळते तर ती जी प्रक्रिया आहे किंवा न्यूट्रिशन ही जी संकल्पना आहे याबद्दल? नक्कीच. आताच आपण व्हिडिओमध्ये पाहिलं फूड पिरामिड. हो. तर त्या प्रत्येक फूड ग्रुपचं एक काही ना काही इम्पॉर्टन्स असतं तर त्याला कॅटेगराईज करायला गेलं तर आपण म्हणतो गो फूड म्हणजे जे आपल्याला एनर्जी गिव्हिंग फूड असतात तर ते बेसिकली आपल्याला कुठून मिळतात तर सिरियल्स मधनं शुगर हनी हे इन्स्टंट एनर्जी गिव्हिंग फूड प्रोडक्ट्स असतात. मग त्यानंतर असतात ग्रोथसाठी फूड जे पल्सेस मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट जे आपल्या मसल्स बिल्डिंगसाठी वगैरे इम्पॉर्टंट असतात. तर प्रत्येक फूडमधनं आपल्याला काही ना काही महत्वाचं न्यूट्रिएंट मिळत असतं. त्यासाठी आपण योग्य प्रमाणात खाणं हे फार गरजेचं असतं त्यालाच बॅलन्स डाएट म्हणतात. आणि नेक्स्ट येतं ग्लो फूड ज्याच्यामुळे आपल्याला जे विटॅमिन्स मिनरल्स जे आपल्याला भाज्यांमधनं मिळतात फळभाज्यांमधनं मिळतात फ्रुट्समधनं मिळतात तर हे कॅटेगराईज केलं तर प्रत्येकाचं काही ना काही इम्पॉर्टन्स असतं पण ते योग्य प्रपोर्शनमध्ये आणि योग्य प्रमाणात घेणं फारच गरजेचं असतं. नक्कीच. तुम्ही जे दोन गोष्टी सांगितल्यात की एक गो फूड आणि ग्लो फूड तर आपल्याला दोन्ही खरं तर गरजेचं आहे. पुढे चालण्यासाठी आपल्याला गो फूड पण गरजेचं आहे आणि प्रत्येकाला आता ग्लो तर हवाच असतो तर ग्लो फूड पण गरजेचं आहे. पल्लवी मॅडम तुम्ही काय सांगाल की लहानपणी शाळेत आपल्याला शिकवलं गेलं होतं की कर्बोदक आहेत प्रथिनं आहेत जीवनसत्व आहेत ज्याला आपण प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स विटॅमिन्स मिनरल्स असं म्हणतो तर त्याचं महत्व काय आहे म्हणजे हे आपण शिकलोय शाळेत पण आज आपल्या रोजच्या जेवणामध्ये ते कसं अवलंबलं पाहिजे आपण? नक्कीच. सध्याची परिस्थिती अशी आहे की जेव्हा आपण म्हणतो की मला डाएट करायचं आहे त्याला एक वेगळा ग्लॅमरस लुक दिला गेलाय की डाएट करणं तुम्ही बघाल तर बेसिकली आपण जे खातो तेच जर आपण योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी घेतलं तर त्यातनं सगळ्याच गोष्टी मिळतात. जेव्हा आपण जसं मॅडम म्हणाल्या गो फूड आणि ग्लो फूड हे आपण लहानपणापासून अगदी खात होतो आता त्याला टॅग केल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी कळत आहेत. पण जेव्हा साधा आपण डाळ भाताचं उदाहरण देऊ तुम्ही भात आणि डाळ जर वेगळी घेतलीत तर त्यापेक्षा जेव्हा तुम्ही खिचडी करून घेता तर त्याच्यामध्ये येणारी जी प्रथिनं असतात ती बाळांसाठी गर्भवती महिलांसाठी आणि ज्या बायका स्तनदा माता असतात त्यांच्यासाठी ते अतिशय उपयोगी असतं. म्हणजे असणाऱ्या गोष्टीतूनच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात त्याच्यासाठी आपल्याला वेगळा काही खर्च करायची गरज नसते. नक्कीच. तर तुम्ही जसं सांगितलं की हे सगळं योग्य प्रमाणात असणं खूप गरजेचं आहे. आपण कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स विटॅमिन्स बघितलं फॅट्स ही देखील शरीराला अतिशय आवश्यक आहे तर तुम्ही काय सांगाल सरिता मॅडम की आता फॅट्स म्हणजे
नको फॅट्स असं सगळ्यांचं एक असतं, तर त्याबद्दल किती आवश्यक आहेत? फॅट्स हे नक्कीच शरीरासाठी इम्पॉर्टंट असतात, कारण का आपले जे काय ऑर्गन्स असतात त्याला जी लाइनिंग वगैरे असते ते फॅटला एक प्रोटेक्शन, ऑर्गन प्रोटेक्शन म्हणून रोल देतं. काही फॅट्स असतात जसे ओमेगा-3, ओमेगा-6, हे आपण बघितलं तर जसं लहान बाळांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी वगैरे ही तेवढंच इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. आता ओमेगा-3, ओमेगा-6 ह्याला हार्ट फ्रेंडली हे पण म्हटलं जातं. ओमेगा-3, ओमेगा-6 आम्हाला काही उदाहरणं देऊन सांगा. शुअर. ओमेगा-3 म्हणजे आपण जसं काय फिश जे आहे, फिश ऑइल ज्याला म्हणतात, किंवा फ्लॅक्स सीड्स म्हणजे अळशी सीड्स जे आहेत, तर हे रिच इन ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स असतात. तसेच ओमेगा-6 हे आपल्याला सर्टन नॉन व्हेजिटेरियन फूड्स वगैरे मधनं किंवा तेल, नट्स वगैरे मधनं, वॉलनट्स वगैरे मधनं जे मिळत असतात त्याला ओमेगा-6 फॅटी ऍसिड्स म्हणतात. तर काही हे जे ऑइल्स असतात ओमेगा-3, ओमेगा-6 हे हार्ट फ्रेंडलीही असतात. तर प्रत्येकाचं असं नाही आहे की त्यातच तुम्ही जसं म्हणालात की ऑइल ॲज अ इंटेक हे प्रॉपर म्हणजे आपण प्रपोर्शन मध्ये घेणं फार गरजेचं आहे. जसं रेकमेंडेड किती आहे तर प्रत्येक एका व्यक्तीसाठी 3 to 4 टीस्पून पर डे, म्हणजे एका 3 ते व्यक्तीसाठी 4 चमचे फक्त पर डे. हो. आणि तेही प्रत्येक महिन्याला, म्हणजे एका व्यक्तीसाठी अर्धा लिटर तेल हे सफिशियंट असतं. तर त्याप्रमाणे आपण जर का मोजून मापून योग्य प्रमाणात घेतलं तर नथिंग इज लाईक हॅझार्डस फॉर आवर हेल्थ असं. बरोबर आहे. पल्लवी मॅडम, तुम्हाला काही बोलायचं आहे ह्याच्यावर? याच्यामध्ये बऱ्याचदा असे गैरसमज असतात की तूप सॅच्युरेटेड फॅट आहे ते घेऊ नये. जेव्हा आम्ही हाफ अ लिटर ऑफ ऑइल म्हणतो त्याच्यामध्ये तूप आहे, आपलं नेहमीचं वापरण्याचं तेल आहे, ज्याच्या म्युफा एक अजून एक कॉन्सेप्ट आहे, मोनो अनसॅच्युरेटेड, जे असंतृप्त तेल म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्समध्ये येतं. ते तर तुम्ही 1 चमचा साजूक तूप आणि 2 किंवा 3 चमचे फोडणीसाठी वापरलेलं तेल यामध्ये तुम्ही ते विभागून घेऊ शकता. आणि तुम्ही सतत म्हणजे 1 महिना 2 महिन्यावर तेल बदलून, मोनो अनसॅच्युरेटेड फॅट बदलून सुद्धा घेऊ शकता. कोलेस्ट्रॉल कमी असणं हे सुद्धा शरीरासाठी तेवढं चांगलं नसतं. काही विषयामध्ये आपल्याला कोलेस्ट्रॉल, आपल्याला ओमेगा-3 फॅटी ऍसिड आणि फॅटची ही गरज असतेच. नक्कीच. कोणतीही गोष्ट चांगली म्हणून खूप जास्त घेतली तरी ती आपल्यासाठी हानिकारक असते, आणि वाईट आहे म्हणून ती बंद करणं सुद्धा गरजेचं नसतं. नक्कीच. म्हणजे एक कुठेतरी संतुलन जे आहे ते साधलं गेलं पाहिजे. आणि या संतुलनावरूनच आठवलं की आता आपण बघतो की शहरांमध्ये विशेषतः डाएट हा एक ही जी संकल्पना आहे ती रुजतीये की वजन कमी करणं. आणि दुसरीकडे आपण बघतोय की काही खेड्यांमध्ये की कुपोषण ही एक खूप मोठी समस्या आहे आपल्या देशामध्ये. आणि तर कुपोषणाबद्दल आपण मगाशी एव्ही देखील पाहिली, आणि आपले माननीय पंतप्रधान मोदीजी हे देखील त्या कुपोषणावर फोकस करतायत. तर सरिता मॅडम, तुम्ही काय सांगाल की कुपोषणाची जी सुरुवात असते ती बाळ पोटात असल्यापासूनच असते, तर आपण सुरुवातीलाच त्या कुपोषणावर कशा पद्धतीने मात करू शकतो? बरोबर, अगदी बरोबर म्हणालात तुम्ही की जेव्हा बाळ एका प्रेग्नेंट लेडीच्या म्हणजे पोटात जेव्हा वाढत असतं, पण इतकं त्या प्रेग्नेंट लेडीच्या डाएटला जेव्हा ती कन्सीव्ह करते त्याच्या आधीपासूनच तिने योग्य जर का आहार घेतलं तर तिच्या आहारात ड्युरिंग प्रेग्नन्सी फारसं बदल करण्याची गरज नसते. म्हणजे प्री कन्सीव्ह करण्याच्या आधीच तिचे जर का न्यूट्रिएंट रिझर्व्ह सफिशियंट असतील तर ते बाळाच्या वाढीकरता किंवा आईच्या पोषण म्हणजे न्यूट्रिएंट सफिशियंट फुलफिल करण्याकरिता योग्य पद्धतीने मदत होते. तर त्याचबरोबर म्हणजे जसं नॉर्मल वुमेनसाठी म्हणजे एका स्त्रीसाठी नॉर्मल ह्याच्यासाठी जितकं न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट असते त्याच्यापेक्षा थोडी अधिक रिक्वायरमेंट एका प्रेग्नेंट लेडीची असते. बरोबर. तर ती सफिशियंट म्हणजे आपण फुलफिल करणं फार गरजेचं असतं. तर ते केव्हा होतं, जेव्हा आपण सगळे फूड ग्रुप्स त्यांच्या आहारात म्हणजे रिक्वायर्ड अमाऊंट आणि रिक्वायर्ड क्वांटिटीमध्ये आणि त्यांच्या शरीराच्या आवश्यकतेनुसार इनकॉर्पोरेट करतो, तेव्हा ती नीड फुलफिल होते. बरोबर आहे. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की आपल्याकडे असं म्हटलं जातं की आता एखादी स्त्री तिला जेव्हा गर्भधारणा होते तर तेव्हा सगळेजण तिच्या मागे लागतात की बाई हे खा, हे खा, हे खा. तर तसं न करता गर्भधारणेच्या आधीपासूनच जी मुलगी असते तर लहानपणापासूनच तिचं जे पोषण आहे ते जर व्यवस्थित असेल तर तिला पुढे मदतच होते. तुम्ही काय सांगाल की सुरुवात कशी करायची? गर्भधारणा झाली हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा व्यवस्थित पोषणाला सुरुवात कशी करायची? गर्भधारणा झाल्यावर जसं म्हटलं गेलं की प्री प्रेग्नन्सीमध्ये आम्ही रुग्णालयात बऱ्याचदा बसतो, ज्या माता असतात ज्या वयाने कमी असतात किंवा जरी वय त्यांचं व्यवस्थित असलं तरी कुपोषण असतं. तर
एक कन्सेप्ट असा असतो की तिचं वजन वाढलं पाहिजे, तिला तेल द्या, तळलेलं द्या, बाहेरचं द्या, पण तिचं वजन वाढलं पाहिजे. पण इथे एक गोष्ट खूप प्रामुख्याने सांगावीशी वाटते की वजन वाढण्यापेक्षा त्या मुलाची, त्या बाळाची आतमध्ये होणारी सुदृढ वाढ, शिवाय तिचं स्वतःचं स्वास्थ्य हे या सगळ्यामध्ये अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे जर ती बाई, त्या स्त्रीचं वजन जर त्यावेळेला नॉर्मल असेल तर साधारण आपण एक 10 ते 12 किलोचं तिचं वजन वाढावं असं आमची संकल्पना असते. ते तेवढं वाढलं पाहिजे. मग त्यासाठी पहिल्यापासूनच समजा ती कुपोषित असेल तर तिथे आम्ही जेवणामध्ये त्यांना ज्या त्यांच्या सवयी असतात त्यानुसार आणि त्यांच्या आजूबाजूला जी अवेलेबिलिटी असते त्या पद्धतीचं जेवण देतो. जसं नॉन व्हेजिटेरियन असेल तर मी त्यांना मी अंडी आहेत, मासे आहेत किंवा चिकन आहे हे किती प्रमाणात घ्यायचं हे त्यानुसार आम्ही सांगतो. बरोबर आहे. बऱ्याचदा असं होतं की शाकाहारी मातेंचं असं म्हणणं असतं, प्रेग्नंट लेडीजचं, की आम्ही नॉनव्हेज खात नाही आणि अचानक आता आम्ही ते खाऊ शकत नाही. पण असं नसतं. B12 हे फक्त नॉनव्हेजमधून नाही तर कितीतरी चांगल्या धान्य कडधान्यामधून सुद्धा आपल्याला मिळतं. सोयाबीन हा एक इझिली अवेलेबल असलेला प्रकार आहे, जिकडे आपण सोयाबीनच्या भाजीचा वापर करू शकतो किंवा सोया मिल्क आजकाल इझिली अवेलेबल असतं, ते सुद्धा आपण घेऊ शकतो. म्हणजे वेगळे सप्लिमेंट्स इमिजिएटली गरज नसतात, पण नेहमीचं जेवण जर 4 वेळेला पोषक अन्न घेतलं, आणि इथे आपण विचार करतोय की फक्त अन्नाचा, पण अन्नाबरोबर त्या बाईचं, जसं मी म्हटलं की जे आपण अन्न निवडतो त्या निवडीशी यांचं मानसिक संतुलन सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. ज्या वेळेला व्यवस्थित आहार घेतला जातो तेव्हा शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहतं. नक्कीच. ह्या सगळ्यामध्ये अजून एक घटक आहे जो फार दुर्लक्षित असतो. म्हणजे आपण जेव्हा फूड पिरॅमिड बघतो तेव्हा आपल्या फूड पिरॅमिडची सुरुवात धान्य आणि कडधान्याने होते, पण जो नवीन पिरॅमिड बघाल तर त्याची सुरुवात पाण्याने होतं. अच्छा. पाणी हे आपल्यासाठी जीवन आणि अमृतच नसून सगळ्यात महत्वाचा फूड न्यूट्रिएंट आहे आणि अजूनही त्याला तो दर्जा मिळालेला नाही. आपण जे जेवतो त्याचं जर पचन व्यवस्थित व्हायला हवं तर भरपूर प्रमाणात पाणी घेणं आवश्यक असतं. गरोदरपणामध्ये हेच बऱ्याचदा असं होतं, जसं 2nd आणि 3rd ट्रायमेस्टर सुरू होतात, बाळाचं वजन वाढल्यामुळे पाण्याचं कन्झम्पशन कमी होत जातं. तिथे कुठेतरी बरोबर. किती पाणी साधारण प्यायलं पाहिजे पहिल्या 3 महिन्यात, मधल्या 3 महिन्यात आणि पहिल्या 3 महिन्यात आम्ही 10 ते 12 किमान 14 ग्लासेस तरी पाणी, म्हणजे लिटर्स मध्ये सांगण्यापेक्षा एक 10 ते 12 ग्लास पाणी जाणं आवश्यक आहे. बऱ्याचदा नंतर 2nd आणि 3rd ट्रायमेस्टर मध्ये जेवणच त्या स्त्रीला खूप कमी जात असतं, कारण त्या पोटावर तेवढं प्रेशर असतं. पण त्याच्यामध्येही जेवणाच्या मध्ये पाणी पिणं आवश्यक असतं. पाणी हे ऍक्च्युली द्रव्य मीडियम गेलं पाहिजे. म्हणजे फक्त पाणी प्यायला होत नसेल तर लिंबू सरबत आहे, ताज्या फळाभाज्यांचा सूप आहे, त्या प्रमाणात डाळ पाणी आहे ते गेलं पाहिजे. फक्त पॅकेट सूप्स वगैरे असतात, म्हणजे पाणी घ्यायचं म्हणजे रेडी टू इन्स्टंट पॅकेट सूप, आम्ही ते नाही सांगत, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आपल्याला इतर घटक जातात, प्रिझर्वेटिव्ह जातात. घरच्या घरी आपण जे करू शकतो, जशी सरबत आहेत वेगवेगळी, लिंबू सरबत आहे, कोकम सरबत आहे, एक प्रेग्नन्सीमध्ये आपण आवळ्याचं सरबत सुद्धा खूप छान घरात स्टोअर करून बनवून देऊ शकतो. त्याच्यामध्ये मॅक्झिमम प्रमाणात व्हिटॅमिन सी, ज्याने लोह ॲब्झॉर्प्शन होतं आणि त्या बाळाची गरज सुद्धा भागते. कारण प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा माता त्या बाळाला वाढवत असते त्यावेळेला तिच्या वाढीसाठी ह्या जीवनसत्वांची अतिशय आवश्यकता असते. बरोबर आहे. म्हणजे पहिल्या 3 महिन्यात तुम्ही सांगितलं साधारण 12 ते 14 ग्लासेस पाणी गेलं पाहिजे. पुढच्या 3 महिन्यात आणि त्याच्या साधारण एक 7 ते 8-9 ग्लास पर्यंत मिनिमम पाणी आणि द्रव्य मिळून एक कन्झम्पशन होणं आवश्यक असतं. बरोबर आहे. आणि हा मला वाटतं की खूप महत्वाचा मुद्दा आहे की आपण नेहमी वेगवेगळे जे आहार पदार्थ आहेत त्याच्याकडे लक्ष देतो, तर ते तर महत्वाचे आहेतच, तर त्याचबरोबर पाण्याचं प्रमाण देखील आपलं योग्य असलं पाहिजे. आणखी ही माहिती करून घेणार आहोत कार्यक्रमामध्ये वेगवेगळे जे घटक आहेत, अन्न घटक आहेत त्याविषयी. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जैसे खावे अन्न वैसे बनेगा मन, अशी ही एक म्हण आहे हिंदीमध्ये आणि खरोखरच
जसं आपण अन्न खातो तसं आपलं शरीरही बनतं आणि मनही आपलं त्याप्रमाणे बनत असतं. याविषयी आपण सविस्तर माहिती करून घेणार आहोत. पोषण सप्ताह आहे 1 ते 7 सप्टेंबर. त्यानिमित्ताने हा खास कार्यक्रम आहे आणि आहार तज्ज्ञ आज आपल्याला मार्गदर्शन करतायत पल्लवी खराडे मॅडम आणि सरिता गायकवाड मॅडम. सरिता मॅडम, आपण प्रेग्नन्सीमध्ये गर्भारपणामध्ये जो आहार घ्यायचा असतो स्त्रीने त्याबद्दल आपण बोलत होतो. तुम्ही सांगितलं की आधीपासूनच उत्तम असला पाहिजे आहार, पण विशेषतः प्रेग्नन्सीमध्ये गर्भारपणामध्ये काय कुठले अन्न घटक हे तिने घेतले पाहिजेत जास्त? बरोबर. जसं सांगितलं की प्रेग्नेंट लेडीची जी रिक्वायरमेंट आहे ती इतर वेळेपेक्षा जरा जास्तच असते. त्यामुळे जे एनर्जी गिव्हिंग फूड असतात किंवा प्रोटीन ज्याच्यातून मिळतं तर ह्याची ही रिक्वायरमेंट फारशी वाढलेली असते. तर आता एनर्जी गिव्हिंग फूड म्हणजे कुठचे, तर आपले जे सिरियल्स असतात तृणधान्य, जसं तांदूळ आहे, बाजरा आहे, रागी आहे म्हणजेच नाचणी आहे, ज्वारी आहे, तेल आहे, शुगर आहे, हनी आहे. तर हे एनर्जी गिव्हिंग फूड म्हटलं जातं ह्यांना. नेक्स्ट इज प्रोटीन. आता प्रोटीन आपल्याला कशातनं मिळत असतं, तर दूध, दुधाचे पदार्थ, डाळी असतात, कडधान्य असतात किंवा आपलं एग ज्याला आपण होलसम प्रोटीन म्हणजे हाय बायोलॉजिकल व्हॅल्यू प्रोटीन म्हणतो. तर ह्याच्यातनं आपल्याला जास्त प्रमाणात प्रोटीन मिळत असतात जे आपल्याला मसल बिल्डिंगसाठी किंवा आईच्या शरीरात जे काही बदल होत असतात किंवा दूध भरण्यासाठी वगैरे जी काही प्रक्रिया असते त्यासाठी प्रोटीन रिक्वायरमेंट जी लागत असते ती आपल्याला ह्या पदार्थांमधून मिळत असते. नेक्स्ट इज फॉलिक ऍसिड आणि आयर्न. तर आता जे आपण अॅनिमिया वगैरे जे ऐकलं जातं, रक्ताची कमतरता जी काय जाणवते तर ती होऊ नये ह्यासाठी आधीपासूनच जसं मी सांगितलं कन्सीव्ह करण्याच्या पूर्वीपासूनच फॉलिक ऍसिडचे टॅबलेट्स वगैरे सुरू केले जातात. पण त्याच्या व्यतिरिक्त फॉलिक ऍसिड आणि आयर्न हे आपल्याला कशातनं मिळत असतात, तर नॉन व्हेजिटेरियन फूड जे आहे, लिफी व्हेजिटेबल्स वगैरे जे आहेत त्यातून आपल्याला जास्त प्रमाणात आयर्न, फॉलिक ऍसिड मिळत असतं. आता आयर्न अब्झॉर्प्शनसाठी आपल्याला काय लागतं, तर ते आहे व्हिटॅमिन सी. तर ते आपल्याला कुठून मिळत असतं, जे काय सिट्रस फ्रुट्स असतात जसं काय लिंबू आहे किंवा आवळा जो रिचेस्ट सोर्स ऑफ आयर्न ह्याला व्हिटॅमिन सी म्हटलं जातं. मग परत जे आपले सिट्रस फ्रुट्स म्हणजे आता ऑरेंज म्हटलं गेलं किंवा स्वीट लाईम म्हटलं गेलं तर ह्याच्यातून आपल्याला जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळतं. म्हणजे संत्री, मोसंबी, लिंबू ह्या प्रकारात जे जे असतात त्याच्यातून आपल्याला उत्तम व्हिटॅमिन सी मिळू शकतं आणि आवळा हा एक महत्वाचा एक घटक आहे. आणि ह्याचं आपल्याला मॅडम एक फोन येतोय तो घेऊया आणि आपण चर्चा जी आहे ती पुढे चालू ठेवूया. मुक्ता राऊत आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो, मी मुक्ता राऊत बोलते पुण्यावरनं. बोला ना. तर प्रश्न असा आहे की माझा मुलगा 9 वर्षाचा आहे. म्हणजे त्या एज मध्ये आम्ही व्हेजिटेरियन आहोत. तर मुलांना विशेष आहारामध्ये काय द्यायला हवं, कारण मुलांना तर शक्यतो भाज्या वगैरे आवडत नाहीत. तर तरी पण विशेष काय द्यायला हवं की जे नॉनव्हेज वगैरे खातात तर ते बॅलन्स होईल असं. नक्कीच, धन्यवाद. आपल्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देणार आहोत. पण सरिता मॅडम, आपला जो आधीचा मुद्दा चालला होता तो आपण पूर्ण करूया आणि यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. आता फॉलिक ऍसिड म्हटलं की आपण ते न्यूरल ट्यूब इफेक्ट जो असतो तो बाळांमध्ये होऊ नये तर ह्यासाठीच आधीपासून त्याचं मी जसं सांगितलं की सप्लिमेंट्स वगैरे सुरू केले जातात. त्याच्या व्यतिरिक्त आहारातून घेणंही त्याचं तितकंच महत्वाचं असतं. त्याच्यानंतर जे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट आहे तो म्हणजे कॅल्शियम. आता कॅल्शियम हे बेसिकली बाळाचे स्केलेटल मसल डेव्हलप करण्यासाठी किंवा दात किंवा त्याचं हाडं वगैरे बनण्यासाठी मदत करत असतं. तर हे कॅल्शियम आपल्याला कशातून मिळत असतं, तर बेसिकली मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स जे आहेत, पनीर आहे, दूध आहे, छास आहे. तर हे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण जे आहेत मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स किंवा स्किम मिल्क पावडर जी आवडीने खातात. दूध असं सहसा पिलं जात नाही, पण स्किम मिल्क पावडर म्हटलं तर ती एकदम खायला पण चविष्ट अशी लागते आणि ती कशातही आपण इनकॉर्पोरेट करून म्हणजे श्रीखंड वगैरे सारखं दह्यात इनकॉर्पोरेट करून घेऊ शकतो. तर हे कॅल्शियम किंवा अजून ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स जे आहेत, हिरव्या पालेभाज्या, दोज आर ऑल्सो गुड सोर्स ऑफ कॅल्शियम. तर तेही इनकॉर्पोरेट म्हणजे आपण ह्या सगळ्या आता तुम्ही जे जे सांगितलेत की अन्न घटक ते आपल्या शरीराला विशेषतः जेव्हा गर्भार स्त्री असते तिच्यासाठी खूप आवश्यक असतात. पल्लवी मॅडम, तुम्ही काय सांगाल की 9 वर्षाचा त्यांचा मुलगा आहे, मुक्ता राऊत यांचा फोन आला होता. तर मुलं ह्या वयातली असतात ती नक्कीच भाज्या खाण्यासाठी जराशी किरकिर करत असतात, मला वाटतं बहुतेक सगळीच मुलं. तर तुम्ही काय सांगाल त्यांच्यासाठी की कशा प्रकारचं अन्न त्यांनी घेतलं पाहिजे? नमस्कार मुक्ताताई. हा प्रश्न फक्त तुमचा नसून मला वाटतं सगळ्याच मातांचा असतो की त्यांना काही दिवस काही भाज्या दिल्या तर ते टीव्ही समोर बसून थोडा दिवस खातील, त्याच्यानंतर ते खाणार नाहीत. पण आपण आपल्या आजूबाजूला जे पदार्थ अवेलेबल असतात त्यातनंही तुम्ही शाकाहारी त्यांनी जे विचारलं की शाकाहारी लोकांसाठी काय असतं,
तर अगदी सोप्यातलं सोपं सांगायचं तर फार साध्या गोष्टी आहेत, जसं चणे शेंगदाणे आहेत. तुम्ही मुठभर मुलाला चणे शेंगदाणे संध्याकाळच्या वेळेला दिले तरी ते फार पोषक असतात. चण्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात कॅल्शियम आपल्याला मिळतं. मुलं दूध प्यायला नको म्हणतात, तुम्ही हळद किंवा हनी टाकून नाही घेत ते, पण दुधामध्ये काही फळं टाकून जर तुम्ही त्यांना फ्रूट ज्यूस करून दिलं ते तुम्ही देऊ शकता. तुम्ही त्यांच्यापुढे पूर्ण जेवण वाढून ठेवलं, वरण भात पोळी चपातीचं ते नाही म्हणतात, त्यांना थोडीशी वेगळी नावं देऊन चटपट्या गोष्टी, म्हणजे तुम्ही चपाती आहे त्याच्यावर थोड्याशा भाज्या कापून त्याचंच पनीरचे तुकडे टाकून एक थोडासा टोमॅटोचा रस किंवा असं अशा ज्या छोट्या छोट्या ज्याला आपण आता कसिडा म्हणतो, इफ यू विल सी दॅट कसिडा रेसिपी म्हणजे काही नसतं, 2 चपात्यांमध्ये स्टफ्ड पनीर आणि ग्रेव्ही असते. असे थोडे थोडे प्रकार तुम्ही करून मुलांना देऊ शकता. राजगिरा, नाचणी, आपल्या आजीच्या रेसिपी ज्या आहेत, म्हणजे आपलं साधं थालीपीठ जेव्हा आपण म्हणतो ते थालीपीठ, त्यामध्ये इतक्या डाळींचं आपण मिश्रण करू शकतो की त्या व्यवस्थित भाजून जेव्हा तुम्ही त्याचं पीठ करून ठेवता, त्याचं एकही थालीपीठ जर मुलाच्या पोटात गेलं तरी ते फार पौष्टिक असतं. नक्कीच. म्हणजे अशा छोट्या छोट्या रेसिपी करून आपण त्या मुलांना देऊ शकतो. नक्कीच. अशा छोट्या छोट्या रेसिपीज आणि मुलांना थोडंसं आकर्षक जे वाटेल, म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की कसिडा आहे किंवा असं थोडंसं वेगळं नाव देऊन, हो, म्हणजे साधे लाल चणे सुद्धा जर तुम्ही सोक केलेत, त्याच्यात कांदा टोमॅटो आणि मसाला घालून चना चाट म्हणून कोथिंबीर आणि लिंबू पिळून दिलं, याच्यामध्येच पल्सेस येतात, लोह येतं. जेव्हा तुम्ही लिंबू पिळता तेव्हा क जीवनसत्व असतं. नक्कीच. आणि ते जास्त कुक केलेलं नसल्यामुळे त्यातले न्यूट्रिएंट्स कितीतरी त्याच्यातच असतात आणि ते मुलांना मिळतात. नक्कीच. इव्हन आपण पोळी भाजी खात नसेल तर पराठा हा देखील एक खूप चांगला पर्याय असू आजकाल शकतो. मुलं फ्रँकी फार आवडीने खातात. तुम्ही पालक चटणी करून त्याच्यामध्ये थोडंसं मिरची मीठ टाकून ती जर चपातीवर लावून, म्हणजे मैद्याच्या चपातीच्या बदली गव्हाची चपाती, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हव्या त्या भाज्या स्टफ करून त्यांना दिलं आणि ते फ्रँकी म्हणून दिलं तर ते नक्कीच खातात. म्हणजे ती एकच्या बदली कधी कधी 2ही जाते. नक्कीच नक्कीच. तर अशा ज्या छोट्या छोट्या मला वाटतं की ज्या क्लुप्त्या आहेत त्या आईंनी, सगळ्या आयांनी शिकायला पाहिजेत. तुम्ही काय सांगाल सरिता मॅडम, की आपण प्रेग्नन्सीमधला, गर्भारपणामधला जो आहार आहे तो आपण समजावून घेतला. मघाशी एक मुद्दा असा निघाला होता पल्लवी मॅडम कडून की वजन वाढवायचं एवढंच माहिती असतं बायकांना, किंवा गुगलवरून आपण बघतो की एक साधारण 10 ते 12 किलो वजन वाढलं पाहिजे. तर ह्या मुद्द्यावर थोडासा प्रकाश टाका की जर स्त्री ही आधीपासून जर तिचं वजन जास्त असेल तर किती वाढलं पाहिजे वजन, किंवा जी आधीपासून जर कुपोषित असेल तर किती वाढलं पाहिजे वजन, आणि वजन वाढणं हा एकच घटक आहे का की आजूबाजूला आणखी काही आहेत? बरोबर. प्राईम फोकस हा असा नसला पाहिजे की बिफोर एंटरिंग किंवा जेव्हा एक स्त्री प्रेग्नेंट असते तर ते फोकस नसलं पाहिजे की स्त्रीचं वजन वाढणं हे गरजेचंच आहे. तिचं प्री न्यूट्रिशनल स्टेटस कसं आहे आणि आता प्रेझेंट न्यूट्रिशनल स्टेटस कसं आहे हे जेव्हा असेसमेंट केलं जातं, जेव्हा एक स्त्री आपल्याकडे डाएट काउन्सिलिंगला येते तर तिचं हाईट, वेट, ती कितव्या महिन्यात म्हणजे कितवा महिना तिचं चालू आहे, तिचं ईटिंग पॅटर्न काय आहे, तिचं BMI किती आहे, तो विदिन दॅट रेंजमध्ये आहे की नाही हे सगळं कन्सिडर करूनच एका स्त्रीचा आहार प्लॅन केला जातो. त्यातही असं बघितलं जातं की तिच्या आवडीनिवडी काय आहेत हे सगळंही कन्सिडर केलं जातं. वेदर शी इज अलर्जिक टू एनी फूड आयटम हे सगळंही कन्सिडर केलं जातं. प्राईम फोकस असा नसलाच पाहिजे की वजन वाढलंच पाहिजे. तिची आवश्यकता किती आहे, त्या फेजला तिचं वजन किती असलं पाहिजे. प्रत्येक स्त्रीचं शरीर रचना वेगळी असते प्रत्येकाची, तिच्या हाईट वेटनुसार तेवढी त्या वेळेला किती रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे आपण तिचे कॅलरीज आणि प्रोटीन रिक्वायरमेंट डिसाईड केले पाहिजे. म्हणजे हे आहार तज्ज्ञांकडे जाऊनच आपल्याला कळेल की किती वजन वाढणं आवश्यक आहे. बरोबर आहे. म्हणजे एक सरधोपटपणे एवढंच वाढलं पाहिजे हे गरजेचं नाहीये. कदाचित त्याच्यापेक्षा जास्तही असू शकतं किंवा कमीही लागणार असू शकतं. मे बी तिच्या एज प्रमाणे किंवा तेव्हाच्या फिजिकल स्टेटस प्रमाणे, तिच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तिचं इंटेक नसेल तर त्यात काय फर्दर मॉडिफिकेशन्स केले पाहिजे, तर फॉर दॅट वी आर देअर. तर त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या आहारात बदल त्यांना सुचवतो की हे तुम्ही असं असं खाल्लं पाहिजे, किंवा ही इतकी तुमची आवश्यकता आहे तर त्या आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला इतकं ह्या प्रमाणात घेणं फार गरजेचं आहे. बरोबर. इट इज हायली इंडिव्हिज्युअलाइज. वी कांट स्पेसिफाय की एवढंच वजन वाढलं पाहिजे असं. पल्लवी मॅडम, तुम्ही काय सांगाल की जेवणातल्या आवडीनिवडी या प्रत्येकाच्या असतात, अगदी तुमच्या माझ्या देखील नक्कीच आपल्याला काही पदार्थ आवडत असतात, काही पदार्थ नाही आवडत. तर त्या सगळ्या आवडीनिवडी सांभाळून आपण आहार कशा पद्धतीने जपू शकतो, विशेषतः स्त्रियांसाठी. आणि आपण गर्भार स्त्रियांचा जिथे विचार करतोय, बऱ्याचदा काय होतं की आपल्यासाठी काही वेगळं बनवणं हे स्त्रियांना बऱ्याचदा नकोसं वाटतं,
किंवा मग ते बनवलं जात नाही आणि मग कुटुंबासाठी जे जेवण असतं तेच होतं. पण स्त्रीच्या ज्या विशेष गरजा असतात, प्रेग्नंट स्त्रीच्या ज्या विशेष गरजा असतात, त्या कशा आपण साध्य करू शकतो आणि आपल्या आवडी सांभाळून. जेव्हा तुम्ही बघता एखादी महिला, आपण तिला म्हणतो की नाही आता तू प्रेग्नेंट आहेस तर तुला इतकं सगळं जेवण घेतलंच पाहिजे, तर त्यावेळेला तिच्या जेवणाची आवश्यकता काय असते, कारण तिच्यामध्ये होणारे हे सकारात्मक बदल, तिच्या बाळाच्या वाढीसाठी होणारे बदल आणि बाळ सुदृढ होणं, प्रसूती दरम्यान काही कॉम्प्लिकेशन्स येऊ नयेत, त्या सगळ्यासाठी आपण आहारावर जास्त भर देतो. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतलेला योग्य पूरक आहार, केलेला व्यायाम आणि आराम, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे जसं हा एक टीम वर्क असतं, ह्या सगळ्या गोष्टी जुळून येणं आवश्यक असतं. आता तुम्ही म्हणाल तर आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात बऱ्याचदा न्यूक्लिअर फॅमिलीज असतात. ती स्त्री सकाळी उठणार, ती स्वतःच्या घराचं करणार, स्वतःसाठी करणार वेगळं आणि जाणार, हे शक्य नसतं. पण बऱ्याचशा अशा गोष्टी आपल्याला आजूबाजूला ज्या असतात त्यातनंही घेऊ शकतो. जसं आम्ही असं म्हटलं की दुपारच्या जेवणामध्ये तिने डाळ, भात, भाजी, चपाती, दही, व्हिटॅमिन सी आणि सगळेच पोषण सत्व तिच्या जेवणात आले हवेत. ती सकाळी उठून डबा करणार की ट्रेनसाठी धावणार की ती ऑफिसमध्ये येणार, संगीत जेवण करणार. सो एखाद दिवशी पुलाव असेल ज्याच्यामध्ये आपण डाळ भाजीची खिचडी आहे त्याच्यातच भाज्या टाकल्या, दही कॅरी केलं किंवा बाहेरून आपण मागवलं आणि लिंबाची फोड कॅरी केली की त्याच वेळेला लिंबू पाणी घेतलं. अशा पद्धतीने आपण सगळे आहार त्यावेळेला घेऊ शकतो. जसं मी मगाशी म्हटलं, आपल्या आजीच्या काही खास रेसिपी असायच्या, जशी धपाटे म्हटलं जायचं, त्याच्यामध्ये पीठ आणि भाज्यांचं कॉम्बिनेशन असायचं आणि ते दह्याबरोबर घेतलं जायचं. ही काही कॉम्बिनेशन्स आहेत की ते सगळ्या घरातले फॅमिली मेंबर्स सुद्धा घेऊ शकतात, तीही घेऊ शकते. बऱ्याचदा असं होतं की तिला नॉनव्हेज आवडत नाही आणि तिने पहिल्यापासून नॉनव्हेज खाल्लेलं नसतं, पण मग त्यावेळेला घरचा खूप फोर्स होतो की नाही नाही, तुझ्या वाढीसाठी, बाळासाठी चांगलं आहे, ते अंडी खायला सुरुवात कर, चिकन खायला सुरुवात कर, ते वास शक्य होत नाहीत. अशा वेळेला त्या मातेला, म्हणजे त्या स्त्रीला कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये, कारण ती जर शांत चित्ताने, शांत मनाने स्वतःहून खाणार तरच ते अंगी लागतं. त्याच वेळेला ते पाचक द्रव्य असतात, ते डायजेशन एन्झाईम्स बाहेर येतात आणि त्यामुळे आपण ते सगळं ते प्रॉपरली डायजेस्ट होतं. सो तिच्या आवडीनिवडीनुसार आपण ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच प्लॅन करून देऊ शकतो आणि त्यासाठी आहार तज्ज्ञ रुग्णालयात कार्यरत असतात. नक्कीच तुमच्यासारखे आहार तज्ज्ञ वेगवेगळ्या रुग्णालयात कार्यरत असतात आणि आपण त्यांचा सल्ला जर घेतला, एकदा आपण त्यांची भेट घेतली, तर खूप छोट्या छोट्या आपल्या ज्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या दूर होतील आणि आपला जो आहार आहे, आपलं जे पोषण आहे ते अतिशय उत्तम होईल. खरं तर पोषण किंवा आहार हा अतिशय मोठा असा विषय आहे, त्याविषयी आपल्याला आणखीही बरंच बोलायचे, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. पोषण सप्ताहानिमित्त आजचा आपला कार्यक्रम आहे. आपण पोषणावर बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत आहार तज्ज्ञ पल्लवी खराडे मॅडम आणि सरिता गायकवाड मॅडम. सरिता मॅडम, तुम्ही काय सांगाल की मगाशी एक फोन आला होता, मीना संदाणे यांचा जळगावहून फोन आला होता आणि त्यांनी असं विचारलं होतं की बऱ्याच स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये उलटीचा खूप त्रास होतो आणि मग आपण जे सगळे आत्ता सांगितले होते पदार्थ ते सगळे आपण खातो, पण ते जर उलटून पडले तर मग ते शरीराला पोषण कसं मिळणार, असा त्यांचा प्रश्न आहे. बरोबर आहे. नॉशिया हा कॉमन एक सिम्पटम आहे जो प्रेग्नेंट वुमनमध्ये फारसा आढळला जातो. तर ह्याच्यात काय असतं की आपण जेव्हा अर्ली मॉर्निंग सिकनेस पण म्हणतो ज्याला, तर तेव्हा आपण ड्राय टोस्ट किंवा ड्राय रस्क असंच कोरडं काहीतरी खाल्लं तर त्याच्याने थोडं नॉशिया सबसाईड होण्यासाठी मदत होते. त्याच्या व्यतिरिक्त आपण जे काही मील्स कन्झ्युम करतो, म्हणजे जे काही आहार घेतो, ते हायली फॅटी मील्स नसले पाहिजे, कारण का त्याच्यामुळेही नॉशिया ॲग्रिवेट होण्याचे चान्सेस असतात. त्याच्या व्यतिरिक्त स्मॉल फ्रिक्वेंट मील घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे ॲट अ टाइम आपण जसं सांगितलं की ते बॅलन्स्ड असलं पाहिजे, पण ते बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला एकाच वेळेला जर का खाल्लं जात नसेल तर तुम्ही थोडं थोडं इंटरवलवर काही ना काही घेऊ शकतात, बट जे पौष्टिक असेल. असं नाही आहे की मला भूक लागली आहे म्हणून मी चिवडा, चिप्स किंवा फरसाण हे जे हँडी आहे, इझिली पिकअप फूड आहे ते घेतलं पाहिजे. तर त्यावेळेला तुम्ही एखादा फ्रूटचं पीस घेतलात तरी चालेल किंवा एखाद छोट्या अमाऊंटमध्ये ताक घेतलं जे आंबट आहे आणि जे तुमचं नॉशिया सबसाईड करायला तुम्हाला मदत करेल, तसंही काही तुम्ही घेऊ शकतात. बट इट हॅज टू बी इन छोट्या छोट्या इंटरवल्सवर घेणं फार गरजेचं आहे, म्हणजे ज्याच्याने तुमची जी काही पूर्ण दिवसाची रिक्वायरमेंट आहे तीही फुलफिल करण्यात मदत होईल.
बरोबर आहे. म्हणजे 2-3 गोष्टी तुम्ही सांगितल्या. एक म्हणजे सकाळी उठल्या उठल्या काहीतरी ड्राय कोरडं काहीतरी घ्यायचं, नंतर आपण जे एकत्र जेवतो त्याऐवजी तेच जेवण काही काही अंतराने जेवायचं आणि थोडेसे जे स्निग्ध पदार्थ आहेत ते आपण कमी करू शकतो, तेलाचं प्रमाण. पल्लवी मॅडम, तुम्ही काय सांगाल की एक जस्टेशनल डायबिटीस हा एक जो प्रकार आहे जो काही वर्षांपूर्वी फार नव्हता पण हल्ली त्याचं प्रमाण वाढलेलं आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की हा जो गर्भारपणातला जो डायबिटीस असतो तो नक्की काय असतो आणि तो संपतो का लगेच की पुढे चालू राहू शकतो? गरोदरपणात होणारा मधुमेह हा आजकाल आम्ही रुग्णालयात इतका कॉमनली बघतो की पहिल्यांदा जेव्हा त्या स्त्रीला कळतं की मला डायबिटीस झालाय, तर पहिली गोष्ट बऱ्याचदा असं असतं की प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला आईस्क्रीम्स खावेसे वाटतात, चॉकलेट्स खावेसे वाटतात, तर पहिला आलेला आम्हाला कॉमन प्रश्न असतो म्हणजे आता माझी साखर बंद. मग त्यांना ते पहिली गोष्ट आहारापेक्षाही पहिलं जे काय असेल ते काउन्सिलिंग असतं. म्हणजे त्यांना काउन्सिल करणं की 2-3 महिने साखर नाही खाल्ली तर काही फरक पडणार नाही, पण येणारं बाळ जर सुदृढ हवं असेल तर त्यासाठी आपण इतकी मेहनत घेतोय तर तुम्ही ते नक्कीच करू शकता. गरोदरपणात जो मधुमेह होतो तो पुढे जाऊन राहतोच असं नाही. आपण ज्या म्हणतो लाईफस्टाईल मॉडिफिकेशन चेंजेस, म्हणजे आपण जर व्यवस्थित वेळा पाळल्या, व्यवस्थित अन्न घेतलं, जसं मी म्हटलं की डायबिटॉलॉजिस्ट एक तज्ज्ञ डॉक्टर आणि डायटिशियन्स आहार तज्ज्ञ यांच्या सल्ल्यानुसार जस्टेशनल डायबिटीस सुद्धा प्रेग्नन्सी अतिशय यशस्वीरित्या पार होते, सुदृढ बालक जन्माला येतात आणि त्यांच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कमी केल्या जातात. म्हणजे आई ती स्वतःहूनच भात खायचा नाही, फळं घ्यायची नाहीत, यामुळे त्यांचं फायबर प्रमाण कमी होतं. प्रेग्नन्सीमध्ये प्रामुख्याने दिसून येणारी लक्षणं असतात की त्यांना कॉन्स्टिपेशनचा खूप त्रास होतो, कारण पाण्याचं कन्झम्पशन कमी झालेलं असतं, कुठेतरी फायबर कमी गेलेले असतात. यामध्ये जर तुम्ही फळं, भाज्या, सॅलड्स, भात, चपाती बंद केलं तर ह्या सगळ्याचे वाईट परिणाम बाळावर होतात. त्याच्यामुळे मधुमेह हा एक आजार नसून पहिली गोष्ट ते डिसऑर्डर आहे आणि ती आपण कितीतरी प्रमाणात कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. ह्याचा तुमच्या बाळावर आणि त्या स्त्रीवर सुद्धा प्रसूतीनंतर नेहमीच फरक पडतो असं नाही. प्रसूती दरम्यान तुम्ही जर व्यवस्थित आहार घेतलात, तुम्ही शुगर आणि त्याच्यासारखं गूळ, मध, सिम्पल शुगर्स जर नाही घेतले, तळलेले पदार्थ नाही खाल्ले, मैद्याचे पदार्थ नाही खाल्ले, तुमचं नॉर्मल जेवण त्याच्यामध्ये तुम्ही भात डायटिशियनच्या सल्ल्यानुसार इन्कॉर्पोरेट करू शकता, अगदी बटाटा घेऊ शकता, फळं घेऊ शकता, ह्या सगळ्या गोष्टींचं सेवन करून तुम्ही प्रेग्नन्सी व्यवस्थितरित्या पार पडू शकता. नक्कीच. म्हणजे मधुमेह झाला गर्भारपणात म्हणून घाबरण्याची गरज नाहीये, तर आधी आहार तज्ज्ञांना जाऊन भेटलं पाहिजे आणि ते ज्याप्रमाणे काही छोटे बदल सांगतील आपल्या आहारामध्ये ते जर केले तर ह्यावर देखील नक्कीच मात करता येईल. गर्भारपणानंतर जेव्हा बाळ होतं तर बरंचसं लक्ष हे बाळाकडे जातं आणि मग नंतर आधी म्हणजे गर्भारपणामध्ये खूप स्त्रीच्या आहाराबद्दल सगळेजण लक्ष देत असतात. म्हणजे अगदी घरातले सगळेजण, बाहेरचे सगळेजण सल्ले देत असतात, तिला खायला देत असतात. पण बाळ झाल्यानंतर थोडंसं दुर्लक्ष होतं आईच्या आहाराकडे, तर तो आहार कशा पद्धतीचा असला पाहिजे? बरोबर. पोस्ट प्रेग्नन्सी जेव्हा बाळ कम्प्लिटली त्याच्या आईवर डिपेंड असतं, म्हणजे त्याचं एक्सक्लुझिव्हली सोर्स ऑफ एनर्जी असतं ते आईचं दूध, तर ते बनण्याकरिता पण आईने व्यवस्थित संतुलित आहार घेणं फार गरजेचं आहे. इट इज नॉट ओनली ड्युरिंग प्रेग्नन्सी बट पोस्ट प्रेग्नन्सी पण त्यांनी तेवढाच चांगल्या प्रकारे आहार घेणं गरजेचं आहे. ह्यात ही एनर्जी रिक्वायरमेंट, प्रोटीन रिक्वायरमेंट ही वाढलेली असते, कॅल्शियम रिक्वायरमेंट, जे काही इतर न्यूट्रिएंट्स आहे ते वाढलेले असते. जसं आपण म्हटलं जातं की एक्सक्लुझिव्हली फॉर 6 months हे बाळाला आईच्या दुधावरच आपण ठेवलं पाहिजे. अदर दॅन दॅट त्याला काही दुसरं वरचं फूड दिलं नाही पाहिजे. पण हे दूध जेव्हा कधी चांगल्या क्वालिटीचं बनेल, जेव्हा आई तिचं आहार चांगला घेईल, म्हणजे पोस्ट प्रेग्नन्सी ही तिने तिचं आहार व्यवस्थित ठेवलं पाहिजे. आता काही लेडीज असतात त्यांच्यात मिल्क एकदम गुड क्वांटिटीमध्ये किंवा सफिशियंट अमाऊंटमध्ये बनत नसतं, तर त्यांना गॅलेक्टोगॉग्स म्हणून आपण म्हटलं जातं, ते प्रिस्क्राईब सांगितलं जातं. आता गॅलेक्टोगॉग्स काय आहेत, जे मिल्क प्रोडक्शन वाढवू शकतात. ते हे आपल्याला रोजच्या आहारातून कुठून मिळणार, तर आपले गार्डन ग्रेस सीड्स ज्याला म्हणतात, अळी जे आहे त्याची खीर बनवून किंवा त्याचे लाडू आहेत, गोंदचे वगैरे लाडू आहेत, मेथीचे लाडू आहेत किंवा वॉलनट्स, ड्रायफ्रुट्स वगैरे मिक्स करून जे काय तुम्ही घेऊ शकतात, तर ह्याच्याने मिल्क प्रोडक्शन वाढू शकतं. शतावरी पावडर आहे ती घेऊ शकतो आपण, मेथीचा पराठा वगैरे आहे.
तर हे तितकंच इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जितकं प्रेग्नन्सीमध्ये तुमच्या आहाराची काळजी घेतात, तुम्ही पोस्ट प्रेग्नन्सी ही तितकीच काळजी घेतली पाहिजे, कारण का ते नवीन जन्माला आलेलं बाळ बरोबर ते आहे. कम्प्लिटली आईवर डिपेंड असणार आहे त्याच्या आहारासाठी. नक्कीच. तर आईने पोस्ट प्रेग्नन्सी ही तितकंच आहाराला महत्व दिलं नक्कीच, पाहिजे. म्हणजे बाळासाठी देखील आणि तिच्या स्वतःच्या आरोग्यासाठी देखील तिने आहारावर लक्ष दिलं पाहिजे. आणि तुम्ही आता आईच्या दुधाचा उल्लेख केला, तर सुरुवातीला जे चिकाचं दूध येतं, ज्याला आपण कोलेस्ट्रॉल म्हणतो, ते बऱ्याचदा आपल्याकडे दिलं जात नाही, तर ते आवर्जून मला वाटतं दिलं गेलं पाहिजे. मॅडम, पल्लवी मॅडम, तुम्ही काय सांगाल की जेव्हा बाळ जन्मतं, आपण मगाशी कुपोषणावर बोललो, तर सुरुवातीचे 6 महिने तर ते आईच्या दुधावर असतं. साधारण बाळ जेव्हा 1-2-3 वर्षाचं होतं, तर तेव्हा त्याचा आहार, त्या बाळाचा आहार कसा असला पाहिजे, जेणेकरून मोठा होऊन तो एक सुदृढ माणूस, सुदृढ व्यक्ती होईल? आपल्याकडे पहिल्यापासून एक्सक्लुझिव्हली 6 महिने ब्रेस्ट फीडिंग आपण म्हणतोच ते झालंच पाहिजे. त्याच्यानंतर बाळाला हळूहळू जसं आपण सवय लावू, म्हणजे विनिंग फूड हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. बरीच जण 6 महिन्यानंतर सुद्धा मुलं फक्त दूध पितायत, तो एक कन्व्हिनियन्स असतो, त्याच्यामुळे जास्त काही बनवलं तर तो खाणार नाही म्हणून बनवलं जात नाही. पण 6 महिन्यानंतर त्यांना हळूहळू, म्हणजे पहिल्या 6 महिन्यामध्ये दूध झाल्यानंतरची जी पुढची 6 महिने, बाळ जेव्हा वर्षभराचं येतं त्यावेळेला त्याला तुम्ही सगळे फूड ग्रुप इन्क्लूड करणं हे जास्त महत्त्वाचं असतं. त्याला जी टेस्ट डेव्हलप होईल तेव्हाच तो पुढे जाऊन व्यवस्थित जेवणार. बऱ्याचदा एखादी महिला आली, तिला विचारलं की अरे तू ह्याला काल केळं दिलेलंस, आता तो केळं खात नाही, त्याला 12 वेळा आम्ही केळं देऊन बघितलं, तो बघत नाही, आम्ही आता ट्रायच करत नाही. असं नसतं. 18 ते 20 वेळा सुद्धा तुम्हाला ट्राय करायला लागतं. 18 ते 20 वेळा एकच म्हणजे- अन्न आपण हो, सारखं सारखं म्हणजे देऊन समजा पाहायचं. तिने केळं नाही खाल्लं तर तुम्ही 4 दिवसांनी पुन्हा ट्राय करा. अच्छा. पण खाणं आवश्यक आहे. जसं पहिल्या वेळेला आम्ही मूगडाळ भाताची खिचडी, पहिल्यांदा त्याला आम्ही डाळ इंट्रोड्यूस करतो. जेव्हा तुम्ही एखादा अन्नपदार्थ इंट्रोड्यूस करता त्यावेळेला तो आठवडाभरामध्ये दुसरा अन्नपदार्थ इन्क्लूड करू नये, कारण अच्छा, म्हणजे आपल्यासाठी सुद्धा एकच जे काही नवीन असेल हो. ते रोज तेच देत राहायचं. रोज एक तेच द्यायचं. म्हणजे जसं आता 6 महिन्याचं बाळ असेल तर त्याला आपण राईस कांजी दिली, मी 4 दिवस त्या बाळाला राईस कांजी ट्राय करणार. पण ह्या सगळ्यामध्ये लक्ष गेलं पाहिजे की 2 वर्षापर्यंत आईचं दूध बंद होता कामा नये. इथे दोन्ही गोष्टी होतात. कधी आईचं दूध जास्त घेतलं जातं त्याच्यामुळे मुलं जेवत नाहीत, आणि कधी मुलं जेवतायत म्हणून आईचं दूध कमी केलं जातं. पण एक साधारण दिवसभरात 2 ते 3 फीड्स 2 वर्षापर्यंत आईचे गेलेच पाहिजेत मुलाला, कारण 6 महिन्यानंतर ते बाळ तुमच्या दुधावर न्यूट्रिशनसाठी नाही तर इम्युनिटीसाठी अवलंबून असतं. आजकाल पण एवढं रसायन, आपलं एवढं केमिकल आपल्या जेवणामध्ये असल्यामुळे सतत आजारी पडणारी जी मुलं असतात त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आम्ही विचारतो की ह्याचे विनिंग फूड तुम्ही कधी सुरू केलंय. एक्सक्लुझिव्हली 6 महिने ब्रेस्ट फीड झालाय का, आणि त्याच्यानंतर मग हळूहळू त्यांना पपया आहे, केळी आहे. अगदी 7 महिन्यापर्यंत बाळ आलं की तुम्ही त्यांना भाज्यांचं सूप इंट्रोड्यूस करता. 8व्या महिन्यात आम्ही त्यांना अंड सुद्धा देताना अंड्याचं प्रोटीन्स जे असतात ते पचायला थोडे जड असतात, तर अंड्याचा बलक, खूप जण अगदी लहानपणापासून अंड्याचं येल्लो नको कारण बलक आहे तर बाळ असं गुटगुटीत आणि जाड होईल म्हणून देत नाहीत. पण सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही इंट्रोड्यूस करता त्यावेळेला अंड्याचं बलक थोडंसं इंट्रोड्यूस करून बघायचं. 9व्या 10व्या महिन्यात मासे, म्हणजे वर्षभरापर्यंत ते सगळे फूड ग्रुप्स त्याला इन्क्लूड झाले पाहिजे. नक्कीच. मुलांसाठी वेगळं जेवण बनवणं साधारण दीड वर्षापर्यंत बंद करायचं. जे घरात बनतं, जशी पंगत बसते त्यात त्या मुलाला बसवणं फार महत्वाचं असतं. बऱ्याचदा ते बाळ टीव्ही बघत घरभर खेळत असतात आणि आया मागून फिरत असतात. अशाने त्यांचं न्यूट्रिशन कधीच सुधारत नाही. आणि शेवटी तुमच्या आजूबाजूचं जे वातावरण असतं त्यातनं ते शिकत असतं, ते घडत असतं. जेव्हा तुम्ही व्यवस्थित शांत चित्ताने जेवायला बसणार, त्या बाळाला बसवणार, त्याच वेळेला ते शिकणार की कसं जेवलं पाहिजे. नक्कीच. म्हणजे हा देखील एक त्या लहान मुलावर होणारा संस्कार आहे की कसं जेवलं पाहिजे. फक्त आपण काय खातो हे महत्वाचं नाही, तर कसं खातो हेही महत्वाचं आहे. तुम्ही काय सांगाल सरिता मॅडम की एकूणच पोषण हा विषय आणि संपूर्ण समाजानेच या पोषण मिळण्यासाठी, व्यवस्थित आपल्याला मिळण्यासाठी काही टिप्स तुम्ही जाता जाता देऊ शकाल का? नक्कीच. आपण आता आपली डिपेंडन्सी इतकी वाढली आहे रेडी टू ईट फूडवरती की आपण जे घरी इझिली अवेलेबल असतं त्याच्याकडे फार इग्नोर केलं जातं. तर त्यासाठीच आपण जे काय आहे भाजलेले चणे वगैरे जे इझिली आपण पिकअप करून खाऊ शकतो, किंवा ड्रायफ्रुट्स आहेत ते ठेवू शकतो, किंवा शेंगदाणा गुळाचे लाडू आहेत जे अगदीच पौष्टिक आहे, किंवा बेसनाचा लाडू आहे
तर आपण हे सगळं घेण्याऐवजी आपण जे बाहेर फ्राईड आयटम्स वगैरे मिळतात तर ह्याच्यावरची डिपेंडन्सी आपण थोडी थांबवली पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त जसं मगाशी मॅडम म्हणाल्या की पाण्याचा इंटेक फारसा आपला तसा होत नसतो, तर आपण वेगवेगळ्या प्रकारे कसं घेऊ शकतो. तर बटर मिल्क जसं छास आहे किंवा नारळ पाणी आहे किंवा लिंबू पाणी आहे, तर हे सगळे जे हेल्दी फूड आयटम्स आहेत ते इनकॉर्पोरेट करून हे नक्कीच आपण आपली जीवनशैली आणि हेल्थ चांगलीच इम्प्रूव्ह करू शकतो असं मला नक्कीच. वाटतं. म्हणजे बाहेरचं खाण्यापेक्षा, तळलेलं खाण्यापेक्षा, वडापाव समोसा खाण्यापेक्षा चणे शेंगदाणे हे जे आपलं खूप मला वाटतं पारंपरिक जे अन्न आहे, जे आपण अगदी खूपच सोपेपणाने आपण कॅरी करू शकतो, आपल्या बरोबर ठेवू शकतो, कधीही खाऊ शकतो, तर ते आपण नक्कीच करू शकतो. आता काय घ्यायचं हे त्यांनी सांगितलं की कसं घ्यायचं आणि मनाचं आणि अन्नाचं समीकरण, अन्न प्राशन करताना मनाची किती शांतता आवश्यकता आहे आणि त्यांनी काय नक्की फरक पडतो. मॅम, जसं तुम्ही म्हणालात की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, पण ते यज्ञ कर्म आहे. म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही ज्या पद्धतीने ते ग्रहण करता, ज्या वेळी आणि कशा पद्धतीने ग्रहण करता हे जास्त महत्त्वाचं असतं. नुसती अन्नाची योग्य निवड होऊन चालत नाही. तुम्ही जेव्हा शांत बसून ते चावणार त्यावेळेला ते डायजेशन त्याचं चांगलं होणार. खाल्लेलं अन्न पचन होणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे शांत चित्ताने एका जागी बसून समजा 2 चपात्या पटपट खाण्यापेक्षा तुम्ही 1 चपाती नीट चावून व्यवस्थित खाल्ली तर त्याचं ॲब्झॉर्प्शन होणार, त्यातनं न्यूट्रिशन तुम्हाला जास्त मिळणार. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये फक्त तुमचं आहार, तुमचं मेडिसिन नाही, पण त्या बाईने शांत राहणं, थोडाफार योगा करणं, व्यायाम म्हणजे चालायला जाणं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, ह्या सगळ्या इट्स अ टीम वर्क. ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या, हे खरंच टीम वर्क आहे. कारण आपलं जेवणही आपल्याला व्यवस्थित जे पोषक आहार आहेत तेही मिळायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे शांत चित्ताने टीव्ही आणि मोबाईल बंद करून आजच्या जमान्यात सांगायचं झालं तर जर अन्नप्राशन केलं तर नक्कीच ते आपल्या सगळ्यांच्याच आरोग्यासाठी फलदायी असं ठरू शकेल. सरिता मॅम, पल्लवी मॅम, तुम्ही दोघी इथे आलात आणि खूप छान आम्हाला मार्गदर्शन केलं. ज्या प्रॅक्टिकल टिप्स आहेत की आत्ता काय खायचं किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टी त्या आमच्या सगळ्या दर्शकांपर्यंत पोहोचवल्यात, त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी मनापासून आपले आभार मानते. खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. नमस्कार. नमस्कार. मी डी सह्याद्रीचे सुद्धा खूप आभार मानते आम्हाला पोषण माहच्या वेळेला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू.